नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झाममध्ये मॅथ्स पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्ही पेपरमध्ये आपल्याकडे चॅप्टर वाइज वेटेज कशा पद्धतीचं असतं, म्हणजेच कोणता चॅप्टर किती मार्कांसाठी विचारला जातो. हे जर आपल्याला कळलं तर आपण डिसाईड करू शकतो की कोणता चॅप्टर आपण स्किप करायचा आहे आणि कोणता चॅप्टर आपण केला पाहिजे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आहे ते म्हणजे मॅथ्स पार्ट 1. सो मॅथ्स पार्ट 1 मध्ये सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे जे क्वेश्चन आहे तर ते लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, अरिथमॅटिक, फायनान्शियल, प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक्स याच्यामधून प्रश्न विचारले जातात. तर हे जे वेटेज आहे तर हे 60 मार्कांनुसार आहे. ॲज यू ऑल नो की ऑप्शन वाईज पेपर 60 मार्कांसाठी येतो. ऑलरेडी मी पेपर बटन अपलोड केलाय. मी हे पण अपलोड केलंय की कोणत्या प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे आणि हे करत असताना पण आपल्याकडे अजून 10 ते 15 मिनिटं कसे शिल्लक राहतील हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो प्लीज तो व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला ऍक्च्युअल टाइम मॅनेजमेंट कळेल. पेपर लवकर सॉल्व्ह होईल. एक्स्ट्रा वेळ राहिल्यामुळे पेपर रिचेक करता येईल. सो मिस्टेक्सचे चान्सेस आपण कमी करू शकतो. ठीक आहे. सो फर्स्ट इज लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल्स हा 12 मार्क्ससाठी विचारला जातो. सो आपण असं म्हणू शकतो की हायली वेटेज चॅप्टर आहे 12 मार्क्ससाठी. जेव्हा आपण 12 मार्क्स म्हणतोय याचा अर्थ याचा क्वेश्चन ऑलमोस्ट 4 मार्कांमध्ये एखादा विचारला जाऊ शकतो. याचा क्वेश्चन 2 मार्कांमध्ये एक विचारला जाऊ शकतो. एमसीक्यू मध्ये एक येऊ शकतो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये एक येऊ शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या क्वेश्चन्समध्ये याचा एखादा क्वेश्चन तरी विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सगळ्यांनी करायचं आहे, कोणी सोडायचं नाहीये. आय होप की तुम्हाला हे माहिती आहे की कुठल्या चॅप्टर मधले कोणते इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. जर तुम्हाला असं वाटतंय की मी ते अपलोड करावे तर प्लीज खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते पण अपलोड करेन. नेक्स्ट आहे चॅप्टर तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामधून पण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड असेल किंवा फॉर्म्युला बेस आपण रूट्स फाइंड आउट करतो ते असेल किंवा आपण रूट्स आयडेंटिफाय करतो की हे रिअल आहेत की नॉट रिअल आहेत की झिरोशी इक्वल आहेत काय आहे ते आपण फाइंड आउट करतो. नेक्स्ट आहे आपण क्वाड प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो क्वाड्रॅटिकचे. सो हे सगळं मिळून प्रत्येक ठिकाणी असे पण प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. हे पण 12 मार्क्स आहे. आता जे हे वेटेज आहे तर हे ऑलमोस्ट बोर्ड फॉलो करतं. बट 1-2 मार्काचा फरक पडू शकतो, पण मोस्ट ऑफ द टाइम्स हेच वेटेज फॉलो केलं जातं. नेक्स्ट आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. याच्यामध्ये बेसिकली पहिल्या क्वेश्चन म्हणजे पहिले काही क्वेश्चन्स असे असतात की एन टर्म फाइंड आउट करा, म्हणजे सॉरी एन टर्म फाइंड आउट करा असेल, ए एकतर फाइंड आउट करा, डी फाइंड आउट करा, मग एन टर्म फाइंड आउट करा, जनरल फॉर्म्युला यूज करा वगैरे असे प्रश्न असतात. वर्ड प्रॉब्लेम मध्ये म्हणाल तर तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये जे काही वर्ड प्रॉब्लेम्स दिलेत तेच नीट करायचे आहेत. प्रॉब्लेम सेट मधले वर्ड प्रॉब्लेम्स पी आणि क्यू चे टर्म मधले जे आहेत तर ते मोस्टली येतात, त्याचे चान्सेस थोडेसे कमी आहेत. नेक्स्ट आहे फायनान्शियल प्लॅनिंग 8 मार्कांसाठी. आय होप की सगळ्यांना हा चॅप्टर माहिती आहे. तुम्ही जर पाहिलं तर बऱ्याच जण फायनान्शियल प्लॅनिंगला स्किप करतात. बट पूर्ण चॅप्टरला स्किप न करता, कारण तुम्हाला सिंपल एसजीएसटी सीजीएसटी फाइंड आउट करता येत असेल, तुम्हाला ब्रोकरेज फाइंड आउट करता येत असेल, डिव्हिडंड फाइंड आउट करता येत असेल, त्याचं टाईप फाइंड आउट, ते प्रीमियम आहे की काय आहे ते फाइंड आउट करता येत असेल. सो बेसिकली या छोट्या छोट्या स्टेप्स तुम्हाला करता येत असतील. म्हणजे पूर्ण चॅप्टर न सोडता तुम्ही या काही गोष्टी करून जाऊ शकता, जेणेकरून मोस्टली याच्यामधले क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्ह मध्येच येतात. सो तुम्ही बाकीच्या क्वेश्चन्स मध्ये तर काहीतरी ऑप्शनला टाकू शकता, पण एमसीक्यूज मध्ये क्वेश्चन नंबर 1B मध्ये काही ऑप्शनला टाकता येण्यासारखं नाहीये, कारण तेवढेच प्रश्न आहेत आणि तेवढे सोडवायचे आहेत. सो त्या केसमध्ये फायनान्शियल मधले प्रश्न, इझी प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात. सो त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स जाऊ नयेत यासाठी ट्राय करा की तुम्ही याचे जे काही इझी क्वेश्चन्स आहेत तर ते सॉल्व्ह कराल. बाकी डिफिकल्ट वर्ड प्रॉब्लेम असेल किंवा प्रॉब्लेम सेट मधले वर्ड प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही सोडू शकता. पण तुम्ही जर फायनान्शियल प्लॅनिंग मधले त्या काही गोष्टी सोडणार आहात तर प्लीज बाकी सगळा सिलेबस तुम्हाला करायचा आहे, जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स हवे असतील तर. ठीक आहे. सो तुम्हाला जर 100 पैकी 100 मार्क्स हवे असतील आणि तुम्ही जर कोणताही एखादा चॅप्टर थोडाफार स्किप करताय तर बाकी उरलेले सगळे चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. प्रोबॅबिलिटी इतकं डिफिकल्ट नाहीये. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स मोस्टली येतात आणि लॉजिकल क्वेश्चन्स येतात. तुम्ही जर फक्त प्रॅक्टिस सेट मधले जरी क्वेश्चन सॉल्व्ह केली तरी पण सफिशियंट आहे. प्रॉब्लेम सेट फक्त आणि फक्त तुम्हाला एमसीक्यू साठी करायचा आहे, बाकी प्रॉब्लेम सेट नाही केलं तरी पण चालणार आहे. सो 8 मार्कांसाठीच हा चॅप्टर आहे. नेक्स्ट आहे स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स मध्ये मोस्टली एमसीक्यूज मध्ये काही विचारलं जात नाही, पण तरी पण जे आपले प्रॉब्लेम सेट आहेत त्यामध्ये एमसीक्यूज करून ठेवा, कारण ऍज यू ऑल नो एमसीक्यूज ला काहीच ऑप्शन असं नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, स्टॅटिस्टिक्स 12 मार्क्सचा आहे. पाय डायग्राम ड्रॉ करा, हिस्टोग्राम ड्रॉ करा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स खूप जास्त फेमस किंवा कॉमन आहे, ते जे सारखे विचारले जातात. त्याच्यामुळे प्रॅक्टिस नक्की करायची आहे. जो काही डेटा दिलाय त्याच्या अकॉर्डिंगली स्केल लिहायची आहे. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस ड्रॉ करायचा आहे प्रॉपरली. सो जे जे काही डेटा बद्दल सांगितलं असेल ते सगळं तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करायचं आहे विथ स्केल, विथ प्रॉपर मेजरमेंट, सो दॅट तुमचं ग्राफ जे आहे ते प्रॉपर बनेल. ठीक आहे. ग्राफ किंवा जे काही तुम्ही त्याच्यामध्ये ड्रॉ करणार आहात, पाय चार्ट वगैरे, ते प्रॉपर बनेल.
सो अशा पद्धतीने हे झालं वेटेज 60 मार्कांचं आहे आणि याच्याच आसपास साधारणतः 12 मार्कांचा जर काही चॅप्टर 60 मार्कांच्या पूर्ण पेपरमध्ये 12 मार्कांसाठी जो पहिला चॅप्टर आहे तर तो ऍक्च्युअल 40 मार्कांच्या पेपरमध्ये 8 ते 10 मार्कांसाठी येऊ शकतो. बट मी विथ ऑप्शन तुम्हाला सांगते वेटेज, सो मी विथ ऑप्शन 12 सांगते, याचा अर्थ विदाउट ऑप्शन 8 ते 10 मार्क. विथ ऑप्शन 8 आहे याचा अर्थ विदाउट ऑप्शन 5 मार्क. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे लॉजिक तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर आफ्टर दॅट आता आपण पाहणार आहोत पार्ट 2 चं वेटेज. पार्ट 2 पण अगेन मी 60 मार्कानुसारच वेटेज या ठिकाणी लिहिलेला आहे. सगळ्यांना सिमिलॅरिटी चॅप्टर माहिती आहे, सगळ्यांना इझिली ते सॉल्व्ह करता येतं, थिअरम्स वगैरे पण सॉल्व्ह करता येत असतील. नसतील तर प्लीज थिअरम्स वरती फोकस करा, कारण पार्ट 2 इज ऑल अबाउट ड्रॉइंग आणि थिअरम्स. ठीक आहे, मोस्टली त्याच्यामध्ये हेच विचारलं जातं. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्हाला जे थिअरम्स आहेत तर ते यातले सगळे येत असतील, कारण खूप डिफिकल्ट असं काही नाहीये, खूपच इझी थिअरम्स आहेत सिमिलॅरिटी मधले. दुसरी गोष्ट, तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम्स जे आहेत तर ते पण सिमिलॅरिटीचे सॉल्व्ह करता येत असतील. ठीक आहे, सो या ठिकाणी तुम्हाला 10 मार्क्स स्कोअर करणं जास्त इझी आहे कम्पॅरेटिव्ह टू दी अदर चॅप्टर्स. नेक्स्ट आहे पायथागोरस, ज्याला वेटेज कमी आहे, 7च मार्क्सचं वेटेज आहे. बेसिकली याच्यामध्ये पण तुम्हाला पायथागोरसला प्रूफ करणं किंवा पायथागोरसचं जे काही अपोजिट किंवा उलट ज्याला आपण म्हणतो तर ते जे आहे त्याला पण तुम्हाला प्रूफ करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पायथागोरसचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, ABC जे काही दिलं असेल ते, तर त्याच्यामधून थर्ड टर्म तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर अशा प्रकारचं क्वेश्चन्स येतात पायथागोरसमध्ये. सो आफ्टर दॅट हे पण क्वेश्चन सॉल्व्ह करणं खूप इझी आहे, कारण प्युअरली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात. 7 मार्कांसाठी खूप इझी क्वेश्चन आहे, सो प्लीज कोणी सोडून द्यायचा नाहीये, सगळ्यांनी सोडवून यायचं आहे. सर्कल मोस्टली काही जणांना डिफिकल्ट वाटतं, ज्याप्रमाणे पार्ट 1 मध्ये फायनान्शियल आहे त्याप्रमाणे काहींना पार्ट 2 मध्ये सर्कल डिफिकल्ट वाटतं. तर मग अशा केसमध्ये काय करायचं, तर अगेन मी पार्ट 1 मध्ये सांगितल्याप्रमाणेच याच्यामध्येही तुम्हाला जे टॉपिक्स जे आहेत त्या चॅप्टर मधले जे इझी वाटतायत ते आधी करायचे. फॉर एक्झाम्पल सर्कलमध्ये पण पहिले 2-3 जे प्रॅक्टिस सेट आहेत तर ते अतिशय इझी आहेत, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर सॉल्व्ड एक्झाम्पल्स पण मस्ट आहे सगळ्याच विषयांसाठी किंवा सगळ्याच प्रश्नांसाठी, पर्टिक्युलरली मॅथमॅटिक्समध्ये. आणि तुम्हाला सॉल्व्ड एक्झाम्पल करायचंच आहे, कुठल्याही चॅप्टरचं असू दे तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल मधले पण बरेचसे क्वेश्चन्स एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे सर्कलमध्ये आपण काय करणार आहोत, पहिले जे काही प्रॅक्टिस सेट्स आहेत 3.1, 3.2, तर इथपर्यंत सगळे इझी क्वेश्चन्स आहेत जे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो आणि आपलं आन्सर पण बरोबर येतं. पण त्याच्या पुढचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहायचं म्हटलं, त्याच्यामध्ये जर सर्कलचे क्वेश्चन्स आले तर मोस्टली थोडेसे मोठे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सो या केसमध्ये तुम्हाला ट्राय करायचंय की पूर्ण चॅप्टर न सोडता पहिले जे काही 2-3 प्रश्न आहेत टेक्स्टबुक मधले ते तुम्ही कराल, जेणेकरून ते जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये कुठे आले तर तुम्ही त्याला आन्सर करू शकता असं. ठीक आहे, बाकी मोठे क्वेश्चन्स जर तुम्ही स्किप करणार असाल सर्कलचे तर ट्राय करा की बाकी तुम्ही कोणताही चॅप्टर स्किप न करता नीट सॉल्व्ह कराल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन. खूप इझी चॅप्टर आहे. एकदा तुम्हाला कन्स्ट्रक्शन म्हणजे काय कळलं, एकदा तुम्हाला स्टेप्स कळले की तुम्ही कशाही प्रकारचा क्वेश्चन जे आहे तर ते सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामुळे जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन कोणीही सोडून नाही जायचंय, सगळ्यांनाच ह्याचा अभ्यास करायचा आहे, कारण सगळे एकदम इझी कन्स्ट्रक्शन्स तुम्हाला एक्झाममध्ये येतात. नेक्स्ट आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री. 7 मार्कांसाठी प्रश्न आहे, मोस्टली फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतो. कधी कधी एखादा टू प्रूफ पण विचारलं जातं, त्याच्यामुळे त्यासाठी प्रिपेअर राहायचं आहे. तुम्हाला कसं अनालिसिस करता येईल की या चॅप्टरचं काय काय विचारलं जातं, तर तुम्ही जे PYQs आहेत तर ते डाउनलोड करू शकता. आय गेस साधारणतः 2021 की 2 पासूनचे PYQs आहेत, सो ते नक्की सॉल्व्ह करा, मार्चचे आणि जुलैचे, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त म्हणजे अभ्यास होईल, बेनिफिट होईल. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ट्रिग्नोमेट्री. अगेन ट्रिग्नोमेट्रीमध्ये मोस्टली टू प्रूफ करायचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ते जे शॅडोवाले क्वेश्चन्स आहेत एक्सरसाइज मधले तर ते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. बाकी ट्रिग्नोमेट्री पण इझी आहे, काही फॉर्म्युले तुम्हाला जर आले सर्टन तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे मेन्सुरेशन, प्युअरली फॉर्म्युला बेस्ड चॅप्टर आहे. जर तुम्हाला व्हॉल्यूमचं फॉर्म्युला माहिती आहे तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला रेडियस माहिती आहे तर तुम्ही आरामात सर्कलचं सर्कम्फरन्स फाइंड आउट करू शकता, एरिया फाइंड आउट करू शकता. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी स्पिअर ऍक्च्युली, सो या सगळ्या गोष्टी तुम्ही मेन्सुरेशन मध्ये इझिली करू शकता. फक्त कॅल्क्युलेशनचा थोडाफार भाग आहे जो तुम्हाला प्रॅक्टिसने करता येईलच. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे ते म्हणजे असं की येस, आपण सॉल्ड एक्झाम्पल बद्दल बोलू, सगळं झालेलं आहे. सो इथपर्यंत आपण जे वेटेज आहे तर ते पाहिलंय ऍज पर दी 60 मार्कांचा पेपर पॅटर्न. सो आय होप की तुम्हाला बेसिक आयडिया मिळालेली आहे की पेपरमध्ये कोणत्या चॅप्टरला किती महत्त्व दिलं पाहिजे. जर तुम्ही एखाद्या चॅप्टर मधल्या काही गोष्टी सोडून जाताय तर ट्राय करा की बाकीच्या चॅप्टर्स मधलं तुम्ही काही नाही सोडून देणार.
ऍक्च्युअली प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही कुठलाही एक चॅप्टर जरी सोडलात तरी पण त्याचे क्वेश्चन्स कुठे येतील हे आपण नाही सांगू शकत. फॉर एक्झाम्पल तुम्ही ट्रिग्नोमेट्री सोडून गेलात आणि त्याचाच क्वेश्चन जर एमसीक्यू मध्ये आला तर तुम्ही त्याचा आन्सर नाही करू शकणार. मग या केसमध्ये तुमचा 1 मार्क जाणार कारण एमसीक्यूज मध्ये काहीच ऑप्शनला नाहीये. त्याच्यामुळे ट्राय करायचं आहे की कधीही पूर्ण चॅप्टर ऑप्शनला न ठेवता त्याच्यामध्ये तुम्ही काही पार्ट्स ऑप्शनला ठेवू शकता किंवा काही पर्टिक्युलर टॉपिक्स ऑप्शनला ठेवू शकता पूर्ण चॅप्टर ऑप्शनला ठेवण्यापेक्षा. सो हे नक्की ट्राय करा. त्यानंतर आय होप की सगळ्यांना सगळं वेटेज वगैरे कळलेलं आहे. ट्रिग्नोमेट्रीचं असेल, मेन्सुरेशनचं असेल, सगळ्याचं असेल. सो अशाच प्रकारे तुम्हाला जर कुठल्या चॅप्टर मधला काय महत्वाचं आहे असं जर काही व्हिडिओ हवा असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.